देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या भावाने प्रचंड उसळी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। 48 तासामध्ये सोन्याचे भाव हे 2000 रुपयांनी वाढले असून 64,500 एवढा आजचा सोन्याचा भाव आहे आणि GST सहित जर या भावाचा विचार केला तर 66,000 रुपयांवर हे सोनं पोहोचलेलं आहे। आपण आता जळगावच्या सराफ बाजार आहोत आणि लग्न सराईचे दिवस आहेत आणि त्यातच सोन्याची झालेली प्रचंड वाढ, त्यामुळे याचा कुठेतरी या ग्राहकीवर सुद्धा याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं आहे। ज्या ठिकाणी 61,000 62,000 रुपये भाव होते, त्यामुळे सोनं खरेदी करताना ग्राहकाचा बजेट बऱ्यापैकी होता। मात्र आता भाववाढ झाल्यामुळे कुठेतरी ग्राहकांचं बजेट कोलमटलं आहे, तर ग्राहकांची संख्यासुद्धा या सराफ बाजारात मंदावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि एकंदरीतच हा सर्व परिणाम भाववाढीमुळे झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी ग्राहकांचा ग्राहकांवर याचा परिणाम झालेला आहे। नेमकं सोन्याचे भाववाढी मागची कारणे काय आहेत आपण ते जाणून घेणार आहोत। काय सांगाल भाऊ, नेमकं 48 तासामध्ये सोन्याचे भाव 2000 रुपयांनी वाढले, नेमकी भाववाढीची काय कारणं सांगता येतील? आता गोल्ड 48 तासामध्ये वाढलेलं आहे, पण त्याच्या मागचे कारणं भरपूर आहे। कारण की गोल्ड एवढे दिवस स्टेबल होतं, कारण की तो एक गोल्डला एक रेजिस्टन्स होता, सपोर्ट होता, त्यामुळे गोल्ड एवढे दिवस स्टेबल होतं। आणि अचानक लास्ट वीकमध्ये पहिली गोष्ट, लास्ट वीकमध्ये बँकने इंटरेस्ट रेट कमी केले, त्यामुळे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त आली आणि सोबतच जिओपॉलिटिकल टेन्शन चालू आहे, सोबतच आपली बाकी मार्केट जे आहे ते ओव्हरव्हॅल्यूड गेले सगळे, म्हणजे सगळे आउट परफॉर्म झाले सगळे मार्केट, त्यामुळे ते कधीही ब्रेक होऊ शकता अशी एनालिस्ट लोकांची मान्यता आहे की कधी मार्केट्स ब्रेक होऊ शकता, म्हणजे खूप वाढलेले मार्केट, त्यामुळे कधी ब्रेक होऊ शकता। त्यामुळे गोल्ड हे सेफ आहे, त्याच्यामुळे गोल्डमध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट जागतिक स्तरावरती वाढली, त्यामुळे आज सोन्याचे भाव एवढे वाढलेले पाहायला भेटले आपल्याला। नेमके काय भाव आहेत? 48 तासापूर्वीचे काय भाव होते आणि आजचे काय भाव आहे? 48 तासापूर्वी सोन्याचे भाव 63,000 रुपये होते, आज टॅक्सेस पकडून भाव 66,000च्या वरती गेलेले आहे। हो, नेमका आता याचा लग्न सराईचे दिवस आहे, याचा कुठेतरी आपला ग्राहकावर काही परिणाम झाला आहे का भाऊ? आता ग्राहकांचा आपण केला विचार तर आता लग्नाचं सीझन आहे, त्यामुळे ग्राहकांना सोनं तर घ्यावंच लागणार आहे, पण ते काय भावात घेतात तो पण एक महत्त्वाचा आहे। कारण की एवढे दिवस भाव 60,000 होते, 61,000 होते, आता अचानक भाव एवढे 65,000च्या वरती चालले गेले, त्यामुळे ग्राहकांना पण एक प्रश्न पडून गेला आहे की आज घ्यायचं की उद्या घ्यायचं की कमी झाल्यावर घ्यायचं। पण गोल्डची आपण हिस्ट्री बघितली तर गोल्ड आउट परफॉर्म करतं, 30 40 झालं, 40 50 झालं, तर जेव्हाही ग्राहकांनी सोनं घेतलेलं आहे प्रत्येक ग्राहकाचा फायदाच झाला आहे। त्याच्यामुळे बघितलं तर ग्राहकांना सोनं घेण्यात काही हरकत नाही। आता गेल्या 7-8 महिन्याचा विचार केला, म्हणजे दिवाळीपासूनचा जर सोन्याच्या भावाचा विचार केला तरी सर्वात मोठी भाववाढ म्हटली जाईल का? हो, दिवाळीनंतरची सर्वात हायेस्ट रेट आहे आजचा। दिवाळीमध्ये भाव 60,000 होते, आज 66,000 रुपये, तर दिवाळीनंतरचा सगळ्यात हायेस्ट भाव आहे। काय वाटतं भाऊ, अजून काही परिणाम होईल? भाव वाढू शकतात, कमी होऊ शकतात का? गोल्डला पॉझिटिव्ह फॅक्टर्स भरपूर आहे, सोबतच जेव्हा पण काही अनस्टेबिलिटी येते इतर मार्केटमध्ये, तेव्हा गोल्डमध्ये फंड डायवर्ट होता की लोकांचं जो फंड्स आहे, मोठे मोठे हेज फंड्स आहे, बँक्स आहे, हे जिकडे फंड डायवर्ट करता, तर हे जेव्हा पण अनसर्टिनिटी मार्केटमध्ये तेव्हा सगळ्यांचे फंड गोल्डमध्ये डायवर्ट होता, त्यामुळे ते डायवर्ट झाले तर रेट अजून वाढतील। तर आपण बघितलं की जागतिक बाजारात ज्या घडामोडी घडत आहेत, या सर्व घडामोडींचा परिणाम हा सोन्याच्या भाववाढीवर होतो आहे आणि त्याचमुळे देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजारावर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे आणि त्याचमुळे म्हणजे दिवाळीनंतरची सर्वात जास्तची 66,000 रुपयापर्यंत सोनं हे पोहोचलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी याचा ग्राहकांवर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि बजेटमध्ये सोनं खरेदी करताना ग्राहक खूप विचार करताना पाहायला मिळत आहेत। आणखी सोन्यात भाव वाढू शकते, त्यामुळे सोनं खरेदी करायचं की थांबायचं अशा विवंचनेत ग्राहक पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी ग्राहकांची संख्या लग्न सराई असताना सुद्धा ग्राहकांची संख्या जळगावच्या सराफ बाजारात मंदावल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।